आज आपण इंग्लिश स्पीकिंग कोर्सच्या 6व्या दिवसामध्ये काय शिकणार आहोत तर सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. साध्या भविष्यकाळला आपण फ्युचर इनडेफिनेट टेन्स असंही बोलतो. म्हणजे काय? साध्या भविष्यकाळ म्हणजे या टेन्स मध्ये आज आपण निगेटिव्ह वाक्य बघणार आहोत, म्हणजे नकारार्थी वाक्य बघणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साध्या भविष्यकाळामध्ये पॉझिटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य बघितलेली आणि आता आपण त्याच टेन्स मध्ये नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह वाक्य बघणार आहोत. आता ही वाक्य ओळखायची कशी? तर बघा, मराठी वाक्याच्या शेवटी व्हर्बला कशाचा वापर केला जातो? नार नाहीचा वापर केला जातो. पॉझिटिव्ह मध्ये म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलेलं? जाणार, खाईल, खातील, खाशील. ओके, तर आता आपण त्याच टेन्स मध्ये नकारार्थी ओळखण्यासाठी वाक्याच्या शेवटी व्हर्बला नार आणि पुढे नाहीचा वापर केला जातो. लाईक ती बोलणार नाही, तो येणार नाही. म्हणजे भविष्य काळामध्ये समजून घ्या, कन्सेप्ट समजून घ्या. तर भविष्य काळामध्ये एखादी क्रिया घडणार नाही. पॉझिटिव्ह मध्ये कसं बघितलेलं? भविष्य काळामध्ये एखादी क्रिया घडणार, त्यावेळी ते विल किंवा शालचा वापर केला जातो त्यामध्ये. तर आता आपण त्याच टेन्स मध्ये मराठी वाक्य ओळखण्यासाठी कसं ओळखायचं बघा. तर भविष्य काळामध्ये एखादी क्रिया घडणार नाही म्हणजे तो बोलणार नाही, ती देणार नाही, ती विचारणार नाही, ती घेणार नाही. म्हणजे वाक्याच्या शेवटी बघा व्हर्बला नारचा वापर केला जातो. नार आणि पुढे शब्द नाहीचा वापर केला जातो. ओके, तर मागील व्हिडिओमध्ये बघा, पुन्हा एकदा सांगते, सिंपल फ्युचर टेन्स पॉझिटिव्ह वाक्य जी आपण बघितलेली त्यावेळी आपण काय बघितलेलं? तर ती बोलेल, बोलणार, खाईल, खाणार, खाशील. म्हणजे सब्जेक्ट नुसार व्हर्ब चेंज होत असतं. तर आता आपण त्यामध्येच काय बघणार आहोत? ही निगेटिव्ह वाक्य बघणार आहोत. म्हणजे ती पुस्तक देणार, तो घरी जाणार, ती अभ्यास करणार. हे पॉझिटिव्ह होतात. नकारार्थी काय बघा? तो घरी जाणार नाही, ती उत्तर देणार नाही, तो क्रिकेट खेळणार नाही, ती पैसे देणार नाही. म्हणजे अशी काय येतात? वाक्य येतात म्हणजे भविष्य काळामध्ये ती क्रिया घडणार नाही. त्याला आपण काय बोलतो? सिंपल फ्युचर टेन्स. त्यालाच फ्युचर इनडेफिनेट टेन्स असंही बोलतात. आता या ठिकाणी बघा, फॉर्म्युला दिलेला आहे, सूत्र दिलेलं आहे. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, त्यानंतर विल किंवा शालचा वापर केला जातो. आणि विल आणि शालचा वापर कुठे करायचा हे मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यासाठी तुम्ही मागील व्हिडिओ नक्कीच बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व टेन्स काय कळतील, म्हणजे सर्व टेन्स समजतील चांगल्या पद्धतीने. त्यानंतर नॉट म्हणजे नकारार्थी म्हणून नॉट. त्यानंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट. वर्बचं या ठिकाणी फर्स्ट फॉर्म यूज करायचा, कम, गो, टेक, ब्रिंग, थ्रो. ओके, आता या ठिकाणी बघा विल, शाल आणि नंतर नॉट वापरायचं आहे. मग विल नॉट तुम्ही वापरू शकता किंवा विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन वोंट होतं, हे तुम्ही वोंटचा वापरही करू शकता. त्यानंतर शाल नॉटच्या ऐवजी तुम्ही शांटचाही वापर करू शकता. ओके, कॉन्ट्रॅक्शन वोंट आणि शांट. त्यानंतर बघा, सब्जेक्ट विल शाल प्लस नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. हे समजलं एवढं. त्यानंतर पुढे बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स आपण शिकलो त्यावेळी सिंपल प्रेझेंट टेन्सला वर्बचं फर्स्ट फॉर्म यूज केलं. सिंपल पास्ट टेन्सला वर्बचं सेकंड फॉर्म यूज केलं. म्हणजे बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स ज्यावेळी आपण शिकलो त्यावेळी त्याला 1 नंबर टाकलेला. सिंपल पास्ट टेन्सला वर्बचं सेकंड फॉर्म यूज होतं. सिंपल पास्ट टेन्सला 2 नंबर टाकलेला. आणि या ठिकाणी सिंपल फ्युचर टेन्सला आयडेंटिफिकेशनसाठी 3 नंबर आपण टाकलेला होता पॉझिटिव्ह मध्ये. आणि आता आपण सिंपल फ्युचर टेन्स निगेटिव्ह पाहत आहोत. त्यामुळे सिंपल फ्युचर टेन्सला 3 आणि एन म्हणजे 3 नंबर मध्ये म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स मध्ये हे वाक्य निगेटिव्ह आहे असं आपण समजूया. ओके, मग त्याला 3 एनचा वापर केला पाहिजे. बघा, प्रेझेंटला 1, पास्टला 2. सिंपल प्रेझेंट टेन्स ज्यावेळी निगेटिव्ह होतं बघा 1 एन मध्ये आपण बघितलेलं, म्हणजे त नाही मध्ये 1 एन टाकलेलं. सिंपल पास्ट टेन्स निगेटिव्ह म्हणजे त्याला ल नाहीला काय टाकलेलं? 2 एन टाकलेलं. आणि तसंच आता सिंपल फ्युचर टेन्स निगेटिव्ह त्यावेळी त्याला 3 एनचा वापर केला जातो. ओके, म्हणजे समजण्यासाठी, लक्षात ठेवण्यासाठी, आयडेंटिफिकेशनसाठी हे नंबर आपण टाकूया. बघा, सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ. फ्युचर त्याला फ्युचर इनडेफिनेट टेन्स असंही बोलतात. सब्जेक्ट विल किंवा शाल प्लस नॉट प्लस वर्ब फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट. फॉर्म्युला तुम्ही पाठांतर करा, लिहून घ्या. हे आपण निगेटिव्ह वाक्य बघणार आहोत. वर्बला शेवटी काय येतं? नार आणि पुढे नाहीचा वापर केला जातो. आणि विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन वोंट आणि शाल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन शांड असं होतं. ओके, तर या ठिकाणी बघा, त्याला आपण 3 एन आयडेंटिफिकेशनसाठी आपण 3 एन टाकूया. 3 म्हणजे सिंपल फ्युचर आणि नॉट म्हणजे नाहीचा एन वापर. ओके, आता यावर मी तुम्हाला काही वाक्य देणार आहे, ती आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करूया. तर या ठिकाणी बघा, तुम्ही मराठी वाक्य लिहिलेली आहे ती बघू शकता. सिंपल फ्युचर टेन्स मध्ये निगेटिव्ह सेंटेन्सेस, सब्जेक्ट विल शाल प्लस नॉट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. बघा, पहिलं वाक्य, मी तुला बोलवणार नाही. ओके,
मी तुला बोलवणार नाही. वाक्याच्या शेवटी व्हर्बला नाहीच्या अगोदर असतं ते काय आहे, व्हर्ब असतं. ओके, नाहीच्या अगोदर व्हर्ब म्हणजे क्रियापद. ओके, आता वाक्याच्या शेवटी व्हर्बला काय लागलं बघा, नार, आणि पुढे शब्द नाही लागला. काय, नार नाही, बोलवणार नाही, येणार नाही, चालवणार नाही, नार नाही, तसंच येणार नाही. मग बघा, मी तुला बोलवणार नाही. आता हे वाक्य कसं येणार बघा, सॉल्व्ह करा. पहिले सब्जेक्ट, सब्जेक्ट काय वाक्यामध्ये, सब्जेक्ट म्हणजे करता, करता काय आहे या ठिकाणी, मी म्हणजे काय, आय. आय नंतर काय येणार बघा, आयला विल किंवा शालचा वापर केला जातो, आणि नंतर नॉट. आयला शालचा वापर केला जातो, आय, वी, आणि अनेक वचन असेल त्यावेळी शालचा वापर केला जातो. पण जरी तुम्ही या ठिकाणी विलचा वापर केला तरी काही चुकत नाही, कारण शाल हे आता काय क्वचितच वापरलं जातं. मग तुम्ही विलचाही वापर करू शकता. मग आय विल नॉट किंवा आय वोंट, विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन वोंट मगाशी मी तुम्हाला सांगितलं. मग कसं येणार, आय वोंट. ओके, फॉर्म्युला बघा, आय वोंट, नॉट झालं आपलं, विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन वोंट होतं. नंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म, फर्स्ट फॉर्म काय बघा, वर्ब काय, बोलवणे. बोलवणे म्हणजे काय, कॉल. हा, ओके, वर्बचं फर्स्ट फॉर्म कॉल, कॉल, आणि त्याच्यानंतर आय होप तुम्हाला दिसत असेल, कॉल नंतर ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट काय, तुला. आय वोंट कॉल यू, आय वोंट कॉल यू म्हणजे मी तुला बोलवणार नाही, किंवा आय विल नॉट कॉल यू. दोन्ही पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कॉन्ट्रॅक्शन वापरलं तर वोंट होतं, WONT. ओके, समजलं, पहिलं वाक्य क्लिअर झालं. मी तुला बोलवणार नाही, मी म्हणजे आय, नंतर विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन वोंट, आणि नंतर व्हर्ब वापरायला सांगितलं, व्हर्ब म्हणजे क्रियापद, बोलवणे म्हणजे कॉल, आणि ऑब्जेक्ट काय येणार, तुला म्हणजे यू, आय वोंट कॉल यू. पुढे बघा, ती इकडे येणार नाही. कसं येणार, वाक्याच्या शेवटी बघा, नार नाही म्हणजे येणार नाही. ओके, ती म्हणजे काय, पहिले सब्जेक्ट, ती म्हणजे शी, नंतर काय यूज करायचं, शी नंतर काय, विल, शाल नंतर नॉट. मग शीला आपण विल वापरतो, शी विल, आणि नॉटचं कॉन्ट्रॅक्शन वोंट, किंवा शी विल नॉट पण लिहू शकता, शी वोंट. आणि नंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म, येणे म्हणजे काय, कम, शी वोंट कम, शी वोंट कम, आणि इकडे म्हणजे हिअर, शी वोंट कम हिअर. ओके, शी वोंट कम हिअर. त्यानंतर तो बस चालवणार नाही. मग कसं येणार, तो बस चालवणार नाही. पहिले सब्जेक्ट, तो म्हणजे काय येणार, ही, तो म्हणजे काय, ही, नंतर काय येणार, विल किंवा शाल, नंतर नॉट. मग विल शाल पैकी एक काहीतरी, ही विल, आणि नंतर नॉट. मग ही विल नॉट किंवा ही वोंट पण वापरू शकता, ही वोंट, विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन, ही वोंट. पुढे काय, चालवणे म्हणजे काय, ड्राइव्ह, ही विल नॉट ड्राइव्ह अ बस, ही विल नॉट ड्राइव्ह अ, आय होप तुम्हाला दिसत असेल, ही विल नॉट ड्राइव्ह अ बस. ओके, तो म्हणजे ही, नंतर विल नॉट किंवा विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन वोंट होतं, ही विल नॉट, नंतर चालवणे म्हणजे ड्राइव्ह, आणि अ नंतर बस, ही विल नॉट ड्राइव्ह अ बस. ओके, समजलं एवढं. पुढे बघा, ते तुमच्याकडे येणार नाही, ते तुमच्याकडे येणार नाही. वाक्याच्या शेवटी बघा, नार नाही लागलं. ओके, तर ते म्हणजे काय, पहिले सब्जेक्ट, ते म्हणजे काय, दे. ओके, ते म्हणजे दे आपण लिहूया, दे. नंतर काय येतं, विल शाल नॉट. ओके, दे विल शाल नॉट. मग कसं येणार बघा, ते तुमच्याकडे येणार नाही, दे, पुढे काय, विल नॉट किंवा वोंटचा वापर करू शकता, दे विल नॉट. नंतर वर्ब फर्स्ट, येणे म्हणजे काय, कम, येणे वर्ब आहे, नाहीच्या अगोदर असतं ते वर्ब, दे विल नॉट कम. आणि तुमच्याकडे, तुमच्याकडे म्हणजे काय, ऍट यू, तुमच्याकडे म्हणजे काय, ऍट आणि यू, दे विल नॉट कम ऍट यू. पहिलं सब्जेक्ट दे, नंतर विल लावलं, विल किंवा विल नॉट किंवा वोंट वापरू शकता, दे विल नॉट, आणि येणे म्हणजे कम, आणि तुमच्याकडे म्हणजे काय, ऍट यू. ओके, समजलं. आता अशी वाक्य झालेली आहेत, तर तुम्ही काय करा, ती लिहून घ्या, फॉर्म्युला पाठ करा, लिहून घ्या, वाक्य सॉल्व्ह करा, जेणेकरून फॉर्म्युलाच्या जेवढी तुम्ही वाक्य सॉल्व्ह कराल तेवढी तुमची प्रॅक्टिस होणार, तेवढे सगळे फॉर्म्युले तुमच्या डोक्यात फिट बसणार. ओके, जर तुम्ही प्रॅक्टिस केली नाही तर काय होणार की तुमच्या फॉर्म्युले लक्षात येणार नाही. त्यामुळे ही वाक्य लिहून घ्या, सॉल्व्ह करा न बघता. आणि जरी काही तुम्हाला डाऊट असेल या टेन्समध्ये तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काही डाऊट्स आहेत, काही शंका आहेत त्या पाठवा, जेणेकरून मी याच्यावर पुन्हा एक व्हिडिओ घेऊ शकते. ओके.